नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली। आम्ही आत्तापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं। काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली। एक अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा कुंभ झाला पाहिजे आणि जे काही भाविक येतील, जे काही साधू संत महंत येतील, या सगळ्यांची चांगल्यात चांगली सोय झाली पाहिजे। या दृष्टीनं एक अतिशय चांगला अशा प्रकारचा प्लॅन आम्ही तयार केला आहे आणि त्यामध्ये साधू महंतांचं देखील एक मोठं सहकार्य आम्हाला मिळत आहे।